बालमित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आपलं मराठी नवीन वर्ष आपण गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू करतो. हा सण आपण का साजरा करतो या मागच्या 3 परंपरागत गोष्टी ज्या आपण मानतो त्या मी आज तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. पहिलं म्हणजे विजयाचं प्रतीक. असं मानतात की याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी आनंदानं गुढ्या उभारल्या. दुसरी गोष्ट म्हणजे हा काळ हे निसर्गाचं नवीन रूप मानलं जातं. या काळात वसंत ऋतू येतो, झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याचा मोहर दरवळू लागतो, म्हणजेच निसर्गही नवीन वस्त्र परिधान करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मदेवानं याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं. तर मित्रांनो, हा गुढीपाडवा ज्या दिवशी आपण गुढी उभारतो ही एक विजयाचं प्रतीक सुद्धा मानली जाते. आता ही गुढी म्हणजे काय, ती कशी असते हे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितली असेल. एक उंच काठी, त्यावर छान रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पानं, साखरेची गाठी आणि फुलांचा हार, आणि या सगळ्यावर असतो तो तांब्या. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाची पानं आणि गुळाची छोटीशी गोळी या दिवशी खायला विसरायचं नाही हं, कारण ती आपल्याला वर्षभर निरोगी ठेवते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.